विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गणेशा नमना नरक शिष्यराना लागत शिष्य श्री गुरुचरणा विनोता शेखर जोडून या दानन भक्तिभावे करून या. जय जयाजी सिद्धमुनी तुझी तारक भवारणी आज्ञांती विरंजना सोडीन ज्योती स्वरूप तुझी होशी विद्या अविद्या माया सागरीन बुडालो होतो महापुरीन तव कृपा झाली यावरीन तारिले माते स्वामिया. तुहा दाविले निज पंतन जेने जोडे परमार्थ विश्वव्यापक विश्वपालक गुरुनाथन तुझे होशी स्वामिया. गुरुचरित्र सुधारसन त्यासी पाजिला आम्हा संतृप्त तृप्त नवे का मानसंतोषा अनेक होतसे. त्वा केले उपकार असीन उत्तीर्ण नवे वंशीन निज रूप आपण असीन दाविले ही सिद्धमुनी. मागे कथा निरूपिली शिन बिनवलेला राखविशीन पतिता करी विख्यादेशीन वेदचारी बोलविले. त्रिविक्रम मुनीश्वराशीन बोलिले ज्ञानप्रकाशीन पुढे कथा वर्तली गैशीन विस्तारावी दातारा. ऐकून शिष्याचे वचन संतोषले सिद्धजानन प्रेम भावे अलिगुण आश्वासिले तैवेळी. धन्य धन्य शिष्य मोळीन तुझ लादले अभिष्ट सकळीन गुरुची कृपा तात्काळीन आली आता पर्यसा. धन्य धन्य तव वाणीन वेद लागा गुरुचरणीन तू तव तरलासी भावारणी सहभाविष्ट साहिती. तो आपुशिला वृत्तांतन संतोष झाला आजीभूतन श्री गुरुमहिमा विख्यातन अगम्यशी सांगतन. ऐसे महिमा सांगतान विस्तारला बहु कथान संक्षेपपणे संक्षेप मार्गे तुझा आता निरूपितो पर्यसा. पुढे असता वर्तमानीन त्या गणगा भुवनी महिमा होत असे निशिदिनीन प्रख्यात रूपे जानपा. हा त्रिमूर्तीचा अवतरण झाला श्री नरसिंह सरस्वती नरन महिमा त्याचा परंपरा सांगता गम्य पर्यसा. त्या स्थानी असता गुरुन ख्याती झाली अपरंपारून प्रसिद्ध चौराष्ट्र थोरून समस्त येती दर्शना. महिमा त्या मूर्तीशी सांगता आम्हा शक्ती कैसीन दगाया करुणी मनुष्यशीन चरित्र केले पूर्वी पृथ्वीवरी. भक्ती येती यात्रेशीन एके भावे भक्तीशीन गुरुदर्शन मात्रेशीन सकळा विष्टे साधिती. दीन होती श्रेयायुक्तन माझेशी होय पुत्र त्वरितन गोष्ट असे जो पीडितन सुवर्ण होय दे त्याचा. अक्षहीना अक्षरे तो येतीन बधिर करणे ऐकतीन परस्मारादी रोग जातीन. श्री गुरु चरण दर्शने परिस लागता वासीन सुवर्ण होय तत्काळीसीन श्री गुरु कृपा होय जासीन सकळा विष्टे पावती. ऐसे असता वर्तमानीन उत्तर देशी माहूर स्थानीन होता एक विप्रधीन नाव तया गोपीनाथ. तयाशी पुत्र होणीवरतीन करी गोप अनेक वृत्तीन दत्तात्रयाशी आराधितीन श्री पुरुष दोघे जन. पुढे झाला तयाशी सुतन तयाचे नाव ठेवले दत्तन. असती आपण धनवंतन अतिप्रीती पुत्रावरी. एक पुत्र त्याचे घरी अतिप्रीती तयावरील झाला 5 संवत्सरी व्रतबंध केला तयासी. वर्षे 12 होता त्यासीन विवाह करती प्रतिसीन अतिसुंदर नवरीसीन विचारुणे प्रते करे. मदनाचे रतिसरसीन रूपदिसे नवरीसीन माता पिता अति हर्षीन पाहुणे आल्हादिती. दाम्पत्य एकची वयासीन अति प्रेमे महार्षीन वरता होय 16 वर्षे तया विप्रासी. दोघे सुलक्षण एकाचा एकावर प्राणन विवसवती एक क्षण नाती प्रीती परेसा. ऐसे प्रेम असता व्याधी झाली त्या बालकांना अनेक औषधे देता देखान आरोग्य तयासीन लागी. न रुचे अन्न तयासीन सदा रहे उपवासीन त्याची भार्या प्रीतीसीन आपण न घेई अन्न सदा. पुरुषावरी आपला प्राणन करी नित्य पोषण पतीशी देता पुषदापन प्रसन्न करी पर्यसा. येणे परी 3 वर्षेशीन झाले व्याधी क्षयासीन प्रतिवर्ता श्री कैसीन पुरुषास एक सदसे. पुरुष देह क्षीण झाला नापण त्यासारखा अवलान तीर्थे घेऊन या चरण कमळान काळ कमी त्याच जवळी. दुर्गंधी झाला देह त्याचा जवळी नवे वैद्य साचान सुमन भाव प्रतिवर्तेचा अन्न विसंबे क्षण भरी. जितके अन्न
पतीशीन तितके ग्रास आपणाशीन जे जे औषध त्याशी आपण ते घेत असे. माता पिता दयादयुतीन सकळतेशी निवारितीन प्रतिवर्ताने अनुवंतीन ऐके बोल कवनाचे. देव असे अभारणेन सकळ तेजोनी भूषणेन पुरुषावरी आपला प्राणांना काय सुख म्हणत असे. उभयातशी माता पितान महाधनिक तत्वतान पुत्र कन्येशी पाहताना ती दुःख करते परेसा. अनेक जपानुष्ठान मंत्रविद्या महावातन परिमित ब्राह्मण भोजन करीती परेसा. अनेक परिचय औषध घेतील ज्ञानरस औषधे देतीन समन होय कवने देतीन महाव्याधीने व्यापिले. पुत्राते जोशी आसीन पूजिती कुलदेवतेशीन काही केल्या पुत्रासीन आरोग्य कदान होय. वैद्य म्हणते त्या वेळेन नव्हे बरवे असे कदळीन राखील जरी चंद्रमौळीन मनुष्यत्ने नव्हे आता. ऐसे ऐकणे माता पितान दुःखी दाटून करीती चिंतन जय जय स्वामी जगन्नाथान दत्तात्रय त्रयमूर्ती. गुरुमूर्ती आराधने तुम्हासीन पुत्र पावलो आम्हासे पुत्र पावलो संतोषीन पाप रूप आपणासी निधान के विजिरेला. एकच पुत्र आमुचे वंशीन त्यासी जारी राखेशीन प्राणदेव त्या सरशीन दत्तात्रय स्वामिया. ऐके नाना परी देखान दुःख करते जनकन वारितासे पुत्र एकान माता पित्याच्या लिंगुणे. मनी आपले भोग सरलेन चितुके ऋण तुम्हा दिदलेन नते अधिक घेऊ त्याचे बलेन वंद नुकतेची. ऐसे ऐकता माता पितान दुगी झाली मूर्छितान पुत्रावरील रुळतान महा दुःखे करुण्या. म्हणता ती माता पुत्र रायानामची आशा झाली वायान पोषिती आम्हा म्हणून यान केला होता निश्चय. उभगोनी आम्हासीन केवी तूक जाऊ पाहासीन वार्धक्यपणे आपण आसीन धर्म केवी घडे तुझ. ऐकून त्याचे वचन म्हण तसे अकरण दोन चरण करणे ईश्वर आदिन मनुष्य यत्नेन चले. माता पिता याचे ऋणन एक घडीचे स्तनपान उत्तीर्ण काही न केल्या जाण मृणांतरी येऊन या. आपण जन्मलो तुमच्या उदरीन कष्ट द्याविले अति भारीन सौकीन देखा निर्धारी नाही सा पापी आपण जाणा. आता दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे नैसे काही असे होणीन ब्रह्मादिकाना चुकीची. येणी परिजनक जरणीन संमुखित पुत्रनी कान येणे परी श्रेयसी ऐकान सांगत असे परियसा. म्हणे एक प्राणी शिवरीन झाले आमुचे दिवस पुरीन मना मज निमित्त कष्टली सवारीन व्रता गेले कष्ट तुझे. पूर्वजन्मीचा वैरी आपण तुझशी होते माझे ऋणन म्हणून लिहिलेले प्राणजन्मांतरीचे कष्ट देखा. जरी राहासे आमुचे घरीन तुझ पोषतील बरोबे परीन तुझ वाटतील कष्ट भारीन जाई आपल्या माहेरा. ऐसे तुझे सुंदर पन्न लादे आपण दैवहीन न राहे तुझे आहे पण माझे अंग स्पर्शता. ऐकता पतीचे वचनन मूर्छा झाली तत्क्षण चरणी माता ठेवून दुःख करीत वेळी. म्हणे स्वामी प्राणेश्वरान तुम्ही माझा ऐहन कराल तुझ्यासारखा दातार नामा नाही गती मधो. जेथे असेल तुमचा देहून तेथे सेवेची असे आपण पाहून मनीन करावा संदेहून समागमी येईन मी. ऐशी दोघांची बोलणे नायकोने जनकजरणी देह टाकवणे धरणे दुःख करते आक्रोशे. उठवणे आक्रोश शुराशीन संमुखित असे सासूशीन न करावे चिंता माणशीन पती आपुला वाचेल. विनिताशे तय वेळे नामावा टाकेल चंद्र मोळीन पाठवा एखादे स्थळीन पती आपुला वाचेल. सांगते लोक महिमा ख्याती श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणगापूर वास करीतीन त्या स्वामी बाबाया. त्याचे दर्शन मात्रेशीन आरोग्य होईल पतीशीन आम्हा पाठवा तुरेशीन म्हणून चरणी लागली. मानवली समस्त आसीन माता पिता सुशुरासीन निरोप पुसून समस्त आसीन निगती झाली त्यावेळी. त्या आरोग्या करुणी डोळेन घेऊन निघाली बाळेन तसे वेळेन आपल्या सासू ससुराशी. स्थिर करुणी अंतकरण सुखी राहावे दोघे जण पती असे माझा प्राण राखीला मुची कुळदेवता. म्हणी सासू सासऱ्यासीन नमन करे पती प्रीतीशीन आशीर्वाद देते हर्षीन आयोग पण स्थिर होय. तव दैव तरी करतान पुत्रामुचा वाचवतान म्हणून बोलते उभयतान आशीर्वाद देते क्षणोक्षणी. येणे परिपती सैतन होती झाली मार्गस्थन किंचित काळ मार्ग क्रमितन झाले आली गाणगापुरासी. मार्ग क्रमिता रोगी असीन अधिक झाला त्रिदोषीन उतरता ग्राम परदेशीना ती संकट ओढवले. विचारती महेश श्री गुरुशीन गेले होते संगमासीन जावे म्हणून दर्शनाशी निगती झाली त्यावेळी. पतिवर्ता तय वेळेन झाली आली आपले पती जवळीन पाहता झाली तंत काळीन प्राणताला गेला तात्कर्षणी. आकांत करीते नारीन तशी धरणीवरील भोकुसोनी घ्यावया घेता सुरीन चारिती मग प्रामलोक. आपळे शिर भूमीशीन हानी पासन उरासीन केस मोकळे आक्रोशीन प्रलिपत असे परियसा. हा देवा काय केलेन कामज गाईसी गांजिलेन आशा करून आलेन राखीसे प्राण म्हणण्या.
पूजिसी जाता केवळातन त्याची पडवणी करी घातन ऐशी कानी ना ऐको मातन आजी प्रत्यक्ष देखील उष्णकायत तपोनी नरून ठाकून जाय शाया करून वृक्षाची पडे घात करून त्यापरी झाले मज तृषे करुणे पीडितन जाय मनुष्य गंगेतन संजय ससुर सुसरे करी घातन त्यापरी झाले मज व्याघ्र भये पळे रेणून द्या जाया धार म्हणून तेथे बाधिरसी येऊन त्यापरी झाले मज ऐसी बापेन दैवहीन आपल्या पतीचा घेतला प्राणन माता पिता याशी त्या जुनून घेऊन आले विदेशी येणे परी करिता दुःखान पाहू आले ग्राम लोकां संबोधिती सकळे कण अनेक परी करून या नाना परी प्रकारे समजावोनी का दुःख करीती कामिनी विचार करी अंतकरण होणार न चुके सकळे का ऐसे म्हणती नर नारीन तिला दुःख झाले भारी नाट्य तसे परोपरी ना पुले जन्म कर्म फळ सकळ ऐका तुम्ही माया बहिणींबतीचे आले घेऊन आता कैसी वाचू प्राणी आस करून या आता कवण्याच्या शरण जाऊन राखेल कोण माझा जीवन प्राणेश्वर तेजो पेवना वाचू म्हणत सिद्धी नारी बाळपणे गौरीशीन पूजा केली शंकराशीन विवाह होता परेशीन मंगळा गौरी पूजली चुडे कंकणाचे आसेनीन पूजिले मन म्या भवानी सांगते माते सुवासिनी अनेक परिवर्ताधिक जे सांगते माते व्रतन ते केले अखंडितन सर्व झाले आता व्रतन रुसली गौरी आपणा परी आता माझे हळदीशीन चिरे पडले गळसरीशीन समस्त दिदले वन्यशीन कंकण चंचुकी परियसा कोठे गेले माझे पुण्यवता पूजला गौरी रमणन कैसे केले माझ निर्माण नाहीसा माया बहिणी भाऊ केवी राहू आता आपण पती होता माझे प्राणन लोका सारिका नवे जानन परमेश्वर माझा भाऊ पूर्वजन्मीची वैरी आपण तुझशी घेऊन होते माझे ऋणन म्हणून दिदले जानन जन्मांतरचे कष्ट देखा ऐशी नाना परी देखांततिवर्ता करे दुःखांपतीचे पातशे मुखान अनेक दुःखाधिक करी आलिंगोनी प्रेतासीन पूजन करी बहुवसीन आठवी आपुल्या पूर्व दिवसीन पूर्व स्नेह ते वेळी पूर्ण म्हणे पुरुषा प्राणेश्वरीन कैसे देजिले वरान की उभगला ती सुंदरन म्हणून माते जिंकचे जिले कैसे आपण दैव हीनन घटा खापरा लागता भिन्न व्रताची ते निधान आयुष्य कैसे घसरले पै तुमच्या माता पित्याशीन सांडून आणले परदेशीन जेणे परिश्रावणाशी न दिले राज्य दशरथे तैशी तुमची जनक जननी तुम्ही आणले ते जुने तुमची वार्ता ऐकून बोधी दोघे प्राण त्याजीतील तिन्ही आत्या बरोबरशीन घडल्या मज पापिनीशीन वैरीन मी तुम्हाशीन प्रतिघात की सत्य जाना ऐशी पापिनी चांडाळी निंदितील लोक सकाळीन प्राण घेतले की मैं बळीन प्राणगा प्रतिघात की म्हणतील मज श्री नवे मी तुमची वैरीन जैसी तिकट सहस्रा भरेन वदिले तुमच्या शरीर घेतला प्राण आपण माता पिता बंधू सकळीन जरी असती तुम्हा जवळीन मुख पाहती अंत काळीन तयासी विघ्न दयामे केले वृद्ध ससू सासुऱ्यासीन पोशाला म्हणून होती आसन पुरला नाही त्याचा शोषण त्या ते सांडून के विजासे एकुलते एक तुम्ही त्यासीन का उगला ती पोसव्यासीन कोठे ठेवून जासीन प्राणेश्वरा दातारा आता मी कोठे जावेन कोणी माते पोसावेन सांगता अम्मासी बरवे निघून जासी प्राणेश्वरा तू माझा प्राणेश्वरन तुझा न पडे विसरण लोका सारिका नवे नरन प्रतिपाळीले प्रिय भावे करीने पृथक शेरण वाम हस्त उशे विनन आता फुटले अंतकरणन केवी वाचू प्राणेश्वरा किती आठो तुझे गुणनपतीशी नवेची माझा प्राणन सोडवणे जातोशी निर्वाणन कवणे परे तुम्ही आता कोणाचे घरी जाणेन कोण देतील ममा पोषण बाल विद्वा मनोने घेणे अपवाद ठेवते एखादी वृद्धी बुद्धी न सांगता नाना आम्हा तेजले प्राण नातान कोठे जावे आपण हातान केशोपन करून या तो प्रेम होते भरले माता पिता या ते विसरले त्याच्या ग्रही नाही गेले बोलाव्यास नित्य येते केवी जाओ त्याचे प्राणन उपेक्षितला प्राणेश्वरा दैन्य दातारां चित्त त्याचे केवी धरू जोवरी होता शिव छत्रन तोवरी सर्वाटाय तो पवित्र मानसी सकळ इष्ट मित्रांना आता निंदा करतील ससू सासऱ्यापाशी जाणे माझे शिवकपाता मरणेंद मुग्रह झालो अरण्य तुम्हा विन प्राणेश्वरा घेऊन आले आरोग्याशीन तेथे ठेवणे तुम्हाशीन केवी जावे घरासीन राक्षसी नेहमी पापिने ऐशी आठवण्याने पर्यंत दुःख करे अपरंपारी इतके होता ते अवसरे नाला तेथे एक सिद्ध एक भस्माकेंच्या दारिन रुद्राक्ष भूषणे अलंकारीन त्रिशूळ धरला असे करीन घेऊन जवळ उभा केला संबोधित असे ते अवसरीन का हो प्रलय करीची नारीन जैसी लिहिले कपाळीन त्यापरी होत असे
पूर्वजन्मीचे फळन आर्जिले लागले देहाशी सकळन वाया धडीशी निष्फळन सुख आता करू नको. आठ दिवस जरी घडशील तर येथे प्राण प्रताशीन जरी लिहिले लढलाटेशीन त्यापरी घडेल जाणार. मूढपणे दुःख करशील समस्त मरणार तू जाणशील कोण वाचेल हरणीशील सांगा पण म्हणतसे. आपला मनसी प्राणेश्वरन कोठे उपजला तो नरंजला जन्म झाला येरण कोण तुझे कौन माता पिता. पूर येतात गंगे प्रति नाना परीची काष्टे वाहतीन येऊन एके ठाई मिळतील फाकती अनेक चौकडे. पाहे पाहे एका वृक्षावरी नीती पक्षी परंपरीन क्रमोनिया प्रहरचारीन जाती मागुती चौकडे. ऐसा संसार जाणणारीन कोण जन्मला आहे स्त्रीन माया मोहे कलत्र पुत्रीन पती मनस्या कुला. गंगेमध्ये जैसा फेरन तैसाचे हादे जानन स्थिर नवे या कारणेन शोकव्रता करू नको. पंचभूतात्मक देहंतक संबंधी गुण पाहे ना पुढे कर्म जैसे आहे तैसे गुण उद्भवते. गुणानुबंधे कर्मी घडतील कर्म सारिका फलप्राप्तीन माया मोहे कलत्र पुत्रीन माया मायामय संबंधे. माया संबंधे माया गुणन उपजे सत्वराज तम गुणन येण्याचे रीते तिने जाणन त्रिगुणात्मक अवतारा. याची संसार वर्तमाने समस्त कर्माचे अधीन प्राणी सुख दुःख आपुल्या गुणीन भोगी जे आपुल्या आजीचे. कल्प कोटी दिवसावरील दैवाचे आयुष्य आहे जरीन त्याची काळ चुके परिण आयुष्याचा काय पाड. काळ सकळा कारण कर्माधीन आहे देह जाणून म्हणून कल्पावे स्थिरपणन पंचभूतात्मक देहासी. काळ कर्म जाणू गुणाधीन पंचभूतात्मक देह जाणन उपजता संतोष म्हणून मेल्या दुःख न करावे. गर्भी जरी जत येताची नारनासासे त्याच बरोबरन जैसे कर्म गुण येरन जन्म मरण परेसा. कोणाशी मृत्यू पूर्वयासीन कोणा मृत्यू जैसे अर्जितासे त्यासीन त्या परी घडतसे. पूर्वजन्मा जन्मचिता सरसीन भोगण्यासे सुख दुःखासीन कळत्र पुत्राती हर्षीन पाप पुण्य वश जाना. आयुष्याशी सुख दुःख पाप पुण्यानुसार लेखन ललाटे लिहिले सुख दुःखन रसे सर्वासे. एखादे या परमासीन गेले पुण्य बळेसीन देव दानव मनुष्यासीन काळ न चुके सर्वता. संसार म्हणजे स्वप्न परिंद्र जळ अवधारीन मिथ्या दान तयापर्यंत दुःख करू आपण करू नये. शत सहस्र कोटी जन्मीन तू कोणाची होतीस भाविनी वाया दुःख करशी सार्जनीन मूर्खपणे करून या. पंचभूतात्मक शरीर त्याचा शिर त्वचा शिर मास रुद्रन मेद तमज्जा अस्ति नरन विष्टाम मूत्र श्लेष्म संधी. ऐसा शरीर गोरातन पाहता काय असे सर्व स्वार्थन मलमूत्र भरले रक्तन त्या कारणे का शोकरशी. विचार पाहे पुढे आपुलान कोणे परी मार्ग भलान संसार सागर पाहिजे तरलान जैसा मार्ग पाय वाळे. येणे परी तेशीन बोधिता झाला तापशीन ज्ञान झाले वितेशीन सांडिला शोक तै वेळी. कर जोडून या तै वेळेन माता ठेवली कर कमळेन तसे करुणा बाळेन उद्धरावे स्वामी म्हणून या. कौन मार्ग आपणासीन जैसा स्वामी निरूप देशीन जनक जननी तू आम्हासीन तारी तारी म्हणतसे. कोणत्या प्रकारे आपण तरेन मी निभरवान तुझा निरूप मी करीन म्हणून चरणी लागले. ऐकून त्याचे वचन सांगे चरित्र विस्तारून प्रसन्न झाला योगी आपण सांगे आचार तेसी. म्हणे सरस्वती गंगाधरण त्याचे भाव वचनी विस्तारण ऐकता होय पाप दूरण सकळा विष्टी साधिते. इति श्री गुरुचरित्र अमृतन विप्रभोगे योगी झाला मृतन त्यासी पावला गुरुनाथन त्या ताराव्या कारणे. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंहवाक्याने सिद्धनाम धरकस्तवादी मृत द्विज भार्या शोकनाम त्रिशतमध्याय गुढा. दत्तात्रय परमस्तु. श्री गणेशाय नमः. सिद्धमणी नामधारकां पुढे अपूर झाले ऐकान योगेश्वर कारणिकान सांगे श्रेयसी धर्म सकळ. योगेश्वर म्हणते तेशीनाचार आचार श्रेयाचे स्पृशसीन सांगिन तुझ विस्तारेशीन भवसागर कराव्या. पती असता कोण धर्म नात्वा मिलिया काय कर्मन उभय पक्षी विस्तारण सांगेन ऐका एक चित्ते. कथास्कंद पुराणातन काशी खंडी विसृतन स्त्रियांचे धर्म बहुतन एक चित्ते ऐकावे. अगस्त्य ऋषी मुनीन जो का होता काशी भुवनीन लोफा मुद्रा
बोला महाज्ञानी त्याची भार्या परेसा पतिव्रता शिरोमणीन तुझी नव्हती अनेक कोणीन असता तेथे वर्तमानीन झाली अपूर्व परेसा त्या अगस्तीच्या शिष्यातन विंध्या नामे असे विख्यातन पर्वत रूपे असे वर्तताना होता भूमीवर देखा विंध्याचल म्हणून गिरीन पपूर वने त्यावरील शोभायमान महाशिखरीन बहुरम्य परेसा महर्षी नारद मुनीन हिंडत गेला तै स्थानीन संतोष पावला पावनीन स्तुती केली तै वेळी नारद म्हणे विंध्यासीन सर्वात श्रेष्ठ तू होशील सकळ वृक्ष तुझ पाशीन मनोरम्य स्थळ तुझे परी एक असे उनेन मेरू समान नवे जाणेन स्थळ स्वल्प साकारणेन महत्व नाही परेसा ऐसे म्हणता नारद मुनीन विंध्याचल कोकण वाढता झाला ते क्षणी मेरू परी होईल म्हणे मी विंध्या वाडे विंध्याचल देखान सूर्यमंडळ सन्मुखान कर्मांतरे वाढता एकान गेला स्वर्ग भुवनासी विंध्याद्रीच्या दक्षिण भागाशी अंधकार आरणीशीन सूर्य रश्मी न दिसे कैसीन यज्ञ आदी कर्म राहिले ऋषी समस्त मिळवणीन विनो आले त्रिभुवन इंद्र भुवनीन विंध्याद्रीचे करणीन सांगत असे ते विस्तारे इंद्र कोपे तया वेळीन गेला विंध्या जवळीन संगीता सवृत्तांत सकळीन तया विंध्य पर्वताचा ब्रह्मा म्हणे इंद्रासीन काय कारण आम्हासीन अगस्त्य असे पुरिकासीन त्यासी दक्षिण दिशे पाठवावे दक्षिण दिशा भूमीसीन अंधार पडला बरेसीन या कारणे अगस्त्यसीन दक्षिण दिशे पाठवावे अगस्तीचा शिष्य देकान विंध्याचल आहे जोकान गुरु येताचे सन्मुखान नमिता होईल दंडवत सांगेल अगस्ती शिष्यासीन वाढू नको म्हणेल त्याशी नमन करिता शिखरेशीन भूमी समान करील या कारणे तुम्ही जातान का शिखर जावे त्वरितान अगस्ती ते त्वरी विनवितान दक्षिणेशी पाठवावे येणे परी इंद्राशीन सांगे ब्रह्मदेव हर्षीन निरोप घेऊन वेगेशी निघता झाला अमरनाथ देवासहित इंद्र देकान सवी वनस्पती ऐकान सकळ ऋषी मिळवणे देकान आले काशी पुनाशी अगस्तीच्या आश्रमासीन पातले समस्त देव ऋषीन सांगते झाले त्यापासून बृहस्पती सहित देखोनी अगस्ती मुनीन सकळा ते अभिवंदोनी अर्धे पादे देवळीन पूजा केली भक्तीने देवा आणि बृहस्पतीन अगस्तीची स्तुती करीतीन अनेक जैसे विनवितीन लोफामुद्रा होती ते देवगुरु बृहस्पती सांगे पतिव्रता ख्यातीन पूर्वी पतिव्रता बहुतीन परी हिचे समान नाही अरुंधती सावित्री सतीन अनुसया समासतीन शंडिलाची पत्नी होतीन पतिव्रता विख्यात लक्ष्मी आणि पार्वती शांती रूपा स्वयंभू पत्नी आणि मेनका तामे गुणवंतीन हिमाचलाची प्राणेश्वरी सुनीती ध्रुवाची मातान संज्ञा देवीश्वरी कांतान सुहा देवी विख्यात निर्णय पुरुष प्राणेश्वरी त्यावेळी मुख्य ख्यातीन लोपामुद्रा महासतीन का तुम्ही समस्त प्रीतीन बृहस्पती सांगितले पती त्याची चरण सांगे गुरु विस्तारून गुरु पुरुष जेविता प्रसाद जाणून मुख्य भोजन स्त्रीशी अनेक सेवा ऐशी करणे पुरुष दे कोणी उभे राहणे आज्ञे विन बैसवणे अवज्ञा न करणे पतीशी दिवस अखंड सेवा करणे नाती पूजेने साई होणे पती निरोपा विहीन जाणे दान धर्म न करावा पतीशी सेवा निरंतरीन मनी भावीची हाची हरीन शेन काळी सर्व रात्रीन सेवा करावी भक्तीशी पती निद्रिस्त झाली वरीन आपण शेन एकीचे नारीन चोळी तानवडे ठेवावी दुरीन तेने पुरुष शरीर स्पर्श नये स्पर्शे चोळे पुरुषासीन हानी होत आयुष्यासीन घेऊ नये नाव त्यासीन आयुष्य उणे होत असे जागृत न होतान पती ऐकान पूर्वी उठावे सतीने देकान करणे सडा समार्जन निकान ग्रह प्रत्यमंगल स्नान करून त्वरितन पूजन घ्यावे पती तीर्थन चरणी मस्तक ठेवून यथार्थन शिव समान भावार्थ हस्ताग्रहे पुरुषन शृंगार करणे सर्व हर्षण ग्रामा गेले पुरुषन शृंगार आपण करू नये पती निष्ठुर बोले जरीन आपण कोप न कदा करी क्षमा म्हणून चरण धरीन राग न धरी मनात पती येता बाहेरून समोर जाय तू क्षणीन सकळ कामी तेजून सन्मुख जाय पतिव्रता काय निरूप म्हणून पुसावे असे बंधुनीन जे वसे पतीच्या म्हणीन त्याच परी राहटावे पतिव्रतेच्या ऐसे लक्षण सांगेना एका देवगणन बैरद्वारे जाता जानन अनेक दोष परेसा बैरद्वारे जाणे करीन पाहुणे नरनारी सवेची परतावे लवकर आपले ग्रही असावे जरी का बाहेर द्वारी उल्लोक योनी जन्मे नारीन याच प्रकार निर्धारीन पतिव्रते लोपामुद्रेचे लोपामुद्रा पतिव्रतान बाहेर न वचे सर्वतान प्रातःकाळी जोका होतान समार्जन करतसे
देव उपचरण जुळवणीन गंधाक्षरादी करुणीन पुष्पवती पुष्पवाती पंचवर्णीन रंगमाळा देवासे अनुष्ठान पती येतान सकळ आहे ती करी तत्वतान धरुणी पतीच्या चेतान पती सवे आठती ते पुरुषाचे विशिष्ट भोजन मनोभावे करणे आपण नसता पुरुष ग्रामी जाणून घ्याव्या सती तिपदेन प्रसाद अतिथीस घालावे अन्न अथवा दिनते पूजन भोजन करावे सगुणन ते सत्य पतिव्रता ग्रह निर्मळ निरंतर करीन निरूपा वेगळा धर्म न करीन पती वृत्तोपासना येणे परीन निरूपा वेगळे न करे उत्साह होता नगरातन कधी न पाहे निश्चितन तीर्थयात्रा विवाहार्थन कधी पाहू न म्हणता पुरुष असता हरिण दूषित नसावे नारीन पुरुष दूषित असला तरी आपण संतोषी असावे रजस्वाला झाले देखान बोलू नये मौनाधिकान ऐकावे वेद एकांना मुख पुरुषा दाखवू नये ऐशी चारी दिवसा वरील उपचारावे ते नारीन स्नुनात होता ते अवसरीन पुरुष विलोकीचे जरी नसे पुरुष भवानीन त्याचे रूप ध्यावे म्हणीन सूर्यमंडळ पावळीन घरात जावे पतिव्रते पुरुष आयुष्यवत नातन हळदी कुंकुम लावीची ख्यातन सिंदूर काजळ कंठसूत्रन फणी माता असावी तांबूल घ्यावी सुवासिनीन असावी तीच माता मोविनीन कर कंकणे तोडर चरणीन पुरुषा समीप येणे परे न करी इष्टत्व शेजारणी सिंधज श्री रजक स्त्री कुंटिनी सिंजने जैन श्री द्रव्यहीने सिन इष्टत्व करता हानी होय पुरुषिंदक श्री सिन्न बोलावे ते सिन बोलता दोष घडे ते सिन पतिव्रता लक्षण ससुर गैसिंदिर भावात तेजोनी राहता वेगळेपणे सिंह स्वामी जन्म पावे अंग दोने अंगन पणे मोकळ वसळे न गैसणे पावे विचारल्या विन जाणे फिरू नये पतिव्रते जाणे मुंद्रावेळी देखा बैसू नये वडला सन्मुखान पतिव्रता लक्षण ऐका येणे पतीसेवे विवादन करता पावे खेदन पती अंतकरणी उद्वेगन आपण कदा करू नये जरी असे अभाग्य पुरुषांना पुसक असे देखन असे व्याधिष्ट अविवेकन तरी देव समान मानावा त्याचा पुरुष असेल जरी तोची मानावा हरिण त्याचे बोलणे राहते तरी परमेश्वर प्रिय होय पतीचे म्हणजे आवडेल तेशीचे ल्याविडेने लुगडील पती दूषित असता पडेल आपण शृंगार करू नये सोपस्कार पाहिजे जरीन त्यांना न सांगावे आपण नारीना असता कन्यापुत्र जरी तया समूह तयामुखी सांगावे जरी असेल जवळ कोण वस्तूचे दाखवावे कोण नामक पाहिजे म्हणून निर्धार करून सांगितले जितके मिळणे मिळाले पतीशी संतुष्ट असावे मानसिक समर्थ पाहून कांक्षेशी पतिनिंदा करू नये तीर्थयात्रा जाती लोकन म्हणू नये गावे कौतुकन पुरुषास कलगकन त्याची तीर्थ म्हणावे भागीरथी समान देखन पती चरण तीर्थ अधिकनपती सेवा करण्यास मुख्य मूर्ती संपुष्टी व्रत करणे असेल म्हणींचे पुरुष करावे सोनेनात्म बुद्धी करता कोणीपती आयुष्य होणे होय अनेक नरका प्रतिपाती घेऊन संगाती नैसे बुद्धी वेद श्रुती बृहस्पती संगत असे पती शिक्रोदे उत्तर देतीन शिवाना योनी जन्म पावतीन चमडुक होणे गुंकतीन ग्रामस्मी ते येणे नित्य नेम करणे नारी पुरुष विशिष्ट भोजन करीन पाद प्रक्षाळवणी निर्धारिन घेऊन तीर्थ जावावे पती प्रत्यक्ष शंकरन काम्य होती म्हणून हरण पावे तो वैकुंठ नगरन पती सहित स्वर्ग भुवना जाओ नये वन भोजनासीन अथवा शेजारणीच्या ग्रासीन इष्ट सोयरे म्हणून हर्षीन प्रतिदिने न जावे आपुला पुरुष दुर्बळ किती समर्थासीन करावे स्तुतीन पती असता नाचार्यतेन पण निंदा करू नये कैसा तरी असो पतीन आपण करावी त्याची स्तुतीन तोची म्हणावा लक्ष्मीपतीने एक भावे करुण्या ससू सस्वर पुरुष पुढे नेटे बोलू नये गाढेन हसू नये त्या पुढे पती आयुष्य होणे होय सासू सासरा ते जुनन वेगळे हसू नये असो म्हणे अपरकवन उल्लुक होऊन जन्मोनी नारण्यात हिंडेला पुरुष कोपे मारे जरीन मनी म्हणे न मारो नारी जन्म पावेल योनी व्याघ्री हो भूमा घोर अरण्यात पर पुरुषाते नैनी पाहेन झोपजता वर डोही होयन पुरुष वंचून विशेष दायन ग्राम सुकर होय ते
तोही जन्म सोडून उपजे गुळाचे जोनी आपले विष्टा भक्षावरी मत असे पती सम्मुख निष्ठुर वचनीन उत्तर देती कोपोणीन उपजे मुखे होणीन सप्त जन्म दारिद्र्य पुरुष तुझी पत्नी करीन तिचे तिशी आपण वैर धरीन सप्त जन्मावर येते येरीन दुर्भाग्य होत असे पुरुषावरी दुसऱ्याचे दृष्टी त्या कैसे आवडीशील पतिता घरी जन्म पावून दुःख सदा दारिद्र्य भोगिता पुरुष येता बाहेरून सन्मुख जावे भामिनी उदके पाय प्रक्षाळना वरी जय श्रभार पाद सवान भक्तीशीन मृदू वाक्य बोलीचे पतीशीन पुरुष होता संतोष त्रैमूर्ती संतोषी काय देते माता पिता निधी इष्टबंधू वर्ग बंधू दुहिता ह्या परिचय देतान पुरुष नारीचा देव जाना पती देवते गुरुतीर्थ गुरुदेव तीर्थ समस्तीन सर्व जाणावा आपोला पती न्यायस निश्चय ज्याच्या चितीन प्रतिवर्ता त्याची जाणा देव नसता शिरासीन पती जेवय समस्त असीन जीव जाता क्षणी कैसीन कादा प्रेता नात्रती ऐसा पती प्राण आपुलान पती नसता सुचितिलान त्या कारणे पतीच सकळान प्राण आपोला जाणावा पती नसता श्रेयसीन सर्व मंगळ प्रेयसीन विधवा म्हणजे प्रेता सरसीन अपत्य नसता अधिक जाणा ग्रामाशी जाता पर्यसीन विधवा भेटती सन्मुखेसीन मरण सांगी सत्य त्यासीन पुत्राशी अशुभ नवे जाण माता विधवा असे नारीन पुत्राशी मंगळ शकून करीन पुत्रा विधवा नारी नमन तिशी करू नये तिच्या आशीर्वादे आपण मंगळ होय सत्य जाणन तिच्या शापे होय मरणन जास्त वधो तिशी बोलू नये या कारणे पतिवर्तन बरे पुरुषासवे जातान वैर सर्व वैर ध्या सहितान जेवे जाय पर्यसा ऐशी चंद्रा सवे चांदणी जैसीन मेघा सवे बीज तैसीन मावळताई सवेची जातासे पती सवे तैस जावे सहगमन करणे मुख जानन थोर धर्मश्रुतीचे वचन पूर्वज 42 उदाहरण पतिवर्ता धर्माने पुरुष प्रेत झालिया वरील सहगमन जाता ती नारी नैक पूर्व पाऊल निर्धारिना समेध सहस्र पुण्य पापी पुरुषाशेर जानंते असे आले मरण यम दूत नेती बांधून नरका प्रति परेसा पतिवर्ता त्याची नारीन जर सहगमन करीन त्याशी सर्पाशी नेत नखारीन तैशी पती ते स्वर्गाने सहगमन केल्यावरील पावनी यमदूत पळते दुरीन पती सोडून सत्वरीन जाती यमदूत पोले पुरासी पतिवर्ता शिरोमणी वैष्णवीती विमानीन पाठविती पाविती स्वर्ग भुवनीन देवांगना ओवळती यमदत्वरे पळतीन काळासीन चलेगस ख्यातीन पतिवर्ता देखता चित्तीन भयवाटे म्हणताती सूर्य वेतो दे कोणी तेशीन तपतो तेजे मंदेशी नागणी होऊन शांतीशीन उष्णतेशी होऊ न शके नक्षत्रे भीती पाहता तेशीना पुढे स्थान घीर ऐशीन जाय स्वर्ग भुवनासीन पती सहित पर्यसा येणे परिस्वर्ग भुवनीन जाय नारी संतोषुनी आपले पतीशी घेऊन सै राहे स्वर्गी निरंतर 3 कोटी रोम कीर्तिशीन सूर्य देवता गणेशीन त्याची फळे आहे की आई कैसीन एक चित्ते ऐकावे एकीक रोमासीन स्वर्गी राहे 7 वर्षीन पुरुषासवे स्वानंदेशीन पतिवर्ता राही तिथे ऐसे पुण्य सगमणेशीन कन्या हो ऐसी वंशीन 42 कुळे कैसीन घडवून घेऊन जाय स्वर्गाती धन्य तिची माता पिताने 21 कुळे दरितान धन्य पुरुष वंश ख्यातान 42 उदरिते ऐसे पुण्य सगमनासीन पतिवर्त्या संगतीशीन नगन अनेक सांगीन विस्तारेशीन देव गुरु म्हणत असे अशील नारी दुराचारी नात्वा विचार कर्म करीन त्याचे फळ अति घोरीन एक चित्ते पुरेसा उभय कुळ 42 जरी असतील स्वर्गासन त्याची घेऊन नरकासन प्रेमे जाये स्तरेसा अंगवारी रोम कितीन ते तुके कोटी वर्षे ख्यातीन नरका मध्ये पचे निरुतीन तिचे फळ ऐसे असे भूमीवर ऐसे म्हणेन पतिवर्त्याची पवित्र करणेन कळपणावरी चालदाक्षिणेन पुणे मी म्हणत असे
पूर्ण सूर्यचंद्र ऐसे म्हणती ना फुल किरणे ज्योतींजरी पतिवर्तेवर पडतील तरी आपण पावन होऊन हो. वायू आणि वरुणन पतिवर्तेच्या स्पर्श जाणून पावन होय हो आपण स्पर्श पुनीत होती. घरोघरी स्त्री असतील काय करावे लावून संपत्तींचे वंश उदरित स्त्री आदी असावी की त्याचे घरी पतिवर्तन दैवे आगळा ती तत्वतान करावे सुकृत जन्म शतान तरीच लाभ तैसी सती. चतुर्थ पुरुषार्थाचे देकान स्त्रियेच्या संगतीस लागे लोकान पतिवर्ता सती अधिकान पुण्य पुरुष पुण्यानुसार लाभे जना. ज्याचे घरी नाही सतीन पुण्य त्यासी काय न चिडतीन यज्ञादी कर्म ख्यातीन सती नास्ता होती जाणो. सती नशी ज्याचे घरीन त्याशी सारणे नाही दुरीन व्रता जन्मोने संसारी कर्मबद्ध तोची जाणा. ऐशी सती मिळे ज्यासीन तया जोडल्या पुण्य राशीन पुण्य पुत्र संतान परलोकीन साधन होय सतीशनी. स्त्रिये विनाशीन नरन ज्यासी साधे कर्माचरण कर्महीन देव पितरन कर्महीन विसरा. पुण्य जोडे गंगा स्थानी त्या ओढी पतिव्रता दर्शन महापापी होय पावनन सप्तजन्म पुनित. पतिव्रतेचा आचरण सांगी पतिव्रतेची योगेश्वरन म्हणे सरस्वती गंगाधरन सांगे बृहस्पती देवगुरु. सिद्धमय नामधारका कुरुक्षेत्र पुराण पुण्यराशी नायकता पावती सद्गतीशील म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री कुरुक्षेत्र चरित्रामृत पतिव्रता निरूपण विख्यातन ऐकता होय पुनितन जय जय वा चिंतिले पाविजय. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू संपर्क्याने सिद्ध नामधारक संवादे पतिव्रता स्थानम नाम एको त्रिशोध्याय गुढा. पुंडलीकवरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय.